चला तर मग पटकन बघूया की अप्रतिम भाजी बनवण्यासाठी आपण काय काय करणार आहोत. आधी साहित्य, मग पालक आणि पनीरची तयारी, मसाल्याची सुरुवात, सगळं एकत्र आणणं आणि शेवटी काही खास टिप्स. ओके, तर सगळ्यात आधी सुरुवात करूया साहित्यापासून. कोणत्याही डिशची खरी मजा त्याच्या साहित्यात असते, नाही का? चला तर मग बघूया आपल्याला काय काय लागणार आहे. तर ही आहे आपली लिस्ट. अर्थातच हिरवागार पालक, मऊ मुलायम पनीर, मग कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, आले लसूण पेस्ट आणि चवीसाठी हळद, तिखट, धणेपूड, गरम मसाला. मीठ तर लागेलच. सोबतच तेल किंवा तूप, जिरे आणि हो, आवडत असेल तर थोडी क्रीम सुद्धा. साहित्य जमलंय, आता वळूया तयारीकडे. पालक आणि पनीर या आपल्या डिशचे 2 स्टार्स यांना आधी तयार करून घेऊया. सगळ्यात आधी पालक. तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि उकळत्या पाण्यात टाकायचा. पण इथेच एक गंमत आहे. शिजला की लगेच त्याला थंडगार पाण्यात टाकायचं आणि मग मिक्सरमध्ये त्याची आणि हिरव्या मिरचीची मस्त पेस्ट बनवायची. आणि हो, वेळ खूप महत्वाची आहे. पालक उकळत्या पाण्यात किती वेळ ठेवायचा? फक्त आणि फक्त 2 ते 3 मिनिटं. यापेक्षा 1 मिनिटही जास्त नाही, लक्षात ठेवा. हे का करायचं? कारण पालक जर जास्त शिजवला ना तर त्याचा तो सुंदर हिरवा रंग पण जातो आणि चव पण बदलते. त्यामुळे रंग आणि चव दोन्ही टिकवण्यासाठी त्याला जास्त शिजवायचं नाही. आणि तो जो रंग टिकतो ना, त्याचं सगळं श्रेय जातं या थंड पाण्याला. उकळत्या पाण्यातून काढून लगेच बर्फाच्या थंड पाण्यात टाकल्यामुळे त्याचा तो वायब्रंट हिरवा रंग एकदम लॉक होतो. हीच आहे ती रेस्टॉरंटवाली ट्रिक. चला, आता पनीरकडे वळूया. पनीरचे तुकडे हलकेसे तळून घेऊ शकता. ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण तळल्याने एक छान चव येते. आणि हो, पनीर कडक होऊ नये म्हणून काय करायचं? तळल्यानंतर त्याला लगेच 5 मिनिटं गरम पाण्यात ठेवायचा. एकदम सॉफ्ट राहील. ओके, तयारी झाली. आता आपण बनवणार आहोत या भाजीचा आत्मा, म्हणजे तिचा मसाला. याच मसाल्यावर भाजीची सगळी चव अवलंबून असते. चला बघूया कसा बनवायचा. ठीक आहे, तर कढईत तेल किंवा तूप गरम करा आणि त्यात टाका जिरे. जिरे छान तडतडले की त्यात घाला कांदा. कांदा अगदी सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. मग त्यात जाईल आले लसूण पेस्ट. त्याचा कच्चा वास गेला की मग टोमॅटो घालून तो एकदम मऊ होईपर्यंत शिजवायचा. मस्त सुगंध येतोय ना? आणि आता येतो तो क्षण ज्याची आपण वाट बघत होतो, द ग्रँड फिनाले. आपण तयार केलेले सगळे घटक आता एकत्र आणायचे आहेत. आपला कांदा टोमॅटोचा मसाला तयार आहे. त्यात आता टाकूया आपले सुके मसाले, हळद, लाल तिखट आणि धणेपूड. हे सगळं 1 मिनिटभर परतून घेतलं की मग त्यात घालायची आपली तयार पालक पेस्ट. वाह! आता हे सगळं छान एकत्र करून 5 ते 7 मिनिट शिजू द्यायचं. पालक शिजला की आता त्यात पनीरचे तुकडे टाकायचे. हलक्या हाताने मिक्स करून फक्त 3-4 मिनिटं शिजवायचं. आणि सगळ्यात शेवटी चवीचा बादशाह गरम मसाला. आणि जर अजून क्रीमी हवं असेल तर थोडी फ्रेश क्रीम घालून मिक्स करा. बस, झाली आपली भाजी तयार. कृती तर झाली, पण नुसतं पालक पनीर बनवणं आणि उत्तम पालक पनीर बनवणं यात फरक आहे, बरोबर ना? मग ते उत्तम कसं बनवायचं? त्यासाठीच आहेत ह्या काही खास टिप्स ज्या तुमची भाजी नेहमीच परफेक्ट बनवतील. तर सगळ्यात महत्त्वाचं, पालक जास्त शिजवायचा नाही. दुसरं, पनीर मऊ ठेवायचं असेल तर त्यालाही जास्त वेळ शिजवू नका. आणि तिसरं, क्रीम नाहीये, काही फरकत नाही. क्रीम शिवाय सुद्धा ही भाजी तितकीच चविष्ट लागते. सो नो टेन्शन. बघा किती सुंदर दिसतीये. ही गरमागरम भाजी तुम्ही रोटी, पराठा, बटर नान किंवा अगदी जीरा राईस सोबत खाऊ शकता. कशासोबतही खा, चव अप्रतिमच लागणार. आणि एकच नियम आहे, तो म्हणजे ही भाजी गरमागरमच खायची, तेव्हाच खरी मजा आहे.